कोण पंजाब? बघा, राज ठाकरे काय म्हणतात त्याला महाराष्ट्रात काय किंमत. मोरारजी देसाई नंतर गुजरात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांना करण्याची इच्छा आहे. गुजरात आणि महाराष्ट्र एकाच वेळेला, गुजराती आणि पण त्यांना महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला फार स्थान आहे असं मला वाटत नाही. मोरारजी देसाई नंतर राज ठाकरे. महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या स्वाभिमानाविषयी त्यांच्या मनात नक्की काय आहे, आमच्या मनात शंका कायम राहील. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा प्रचार करतात. उद्धव ठाकरे यांची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, शरद पवार साहेबांची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, हे लक्षात घ्या. हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेते अगदी ज्या संघर्षात उतरलेले आहेत या महाराष्ट्रात, तो स्वतःच्या स्वार्थासाठी संघर्ष नसून ज्या पद्धतीनं गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि महाराष्ट्राची लूट चालवली, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भातले दोन पक्ष फोडले आणि हे महाशय जे आहेत हे त्यांच्या बाजूने उभे आहेत. आम्हाला मोरारजी देसाईंची आठवण झाली, आम्हाला मोरारजी देसाईंची आठवण झाली. ते दुर्दैव आहे. मला ते खूप महान नेते आहेत, मला त्यांच्याविषयी काय फार बोलायचं नाही, पण मी इतकं सांगेन, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आपण थोडंसं भान ठेवा. ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेतच, पण महाराष्ट्रावर दल्ला मारणाऱ्या, हल्ला करणाऱ्या गुजरातच्या दोन खतरनाक व्यापाऱ्यांविरुद्ध त्यांची लढाई सुरू आहे. ते आणि शरद पवार. कोणाला तरीही येणार आमची शिवसेना तिथे. विक्रोळीत जर कोणी सभा घेत असेल वारंवार, याचा अर्थ त्यांचा पक्ष इथे कमजोर आहे. आणि येणार सुनील राऊतच, सगळ्यांना माहिती आहे. दोन काय, इथे त्यांनी घर घेऊन राहायला पाहिजे. जसं नरेंद्र मोदी, अमित शहा महाराष्ट्रातच मुक्कामाला आहेत, तसं काही नेत्यांनी विक्रोळी, कांजूरमार्ग, डम्पिंग ग्राउंडच्या आसपास खूप जागा रिकाम्या आहेत. तिथं राहावं ना, मला काही अडचण नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणी किती कुठे सभा घ्याव्यात याच्याविषयी काही निर्बंध नाही. सभा घ्या, आमच्यावर टीका करा, कारण भारतीय जनता पक्षाची, देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे आमच्यावर टीका करावी, आमच्यावर चिखलफेक करावी. हे स्क्रिप्ट गुजरातवरून आलेलं आहे. मला बघा असं आहे की कोणत्या पक्षानं कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, कोणी कुठे लढावा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावरती आमचं कोणते मत व्यक्त केलेलं नाही. आम्ही इतकंच म्हणालो की दादर, माहीम, प्रभादेवी येथे शिवसेनेचा जन्म झालेला, ते शिवसेनेचं जन्मस्थान आहे. आम्हाला जन्मस्थान असं कोणाला देता येणार नाही. अनेक भावनिक विषय असतात राजकारणामधले, त्याच्यामध्ये दादर, जिथे आम्ही शिवसेनेचा जन्म झाला, मग शिवतीर्थावर असेल किंवा 77A रानडे रोड हा शिवसेनेचा पत्ता होता तेव्हा, तर तिथे जन्म झाला शिवसेनेचा. आणि त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला लढावंच लागेल, एवढीच आमची भूमिका आहे. आता आणखीन कोणी लढत असेल इतर पक्ष, तर तो त्यांचा प्रश्न आहे. बताइए. महाराष्ट्रामध्ये काळोख करायलाच ते आलेले आहेत ना. महाराष्ट्रात अंधकार, महाराष्ट्राला अंधकारात ढकलण्याचं काम त्यांनी गेल्या 5-10 वर्षात केलेलंच आहे. आणि अशा पद्धतीने परत एकदा महाराष्ट्रात काळोख करतील ते. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काळोखच करायचं, अंधकारच करायचं आहे लोकांच्या जीवनामध्ये. आप बताइए. बात ऐसी है कि चुनाव इलेक्शन कमीशन जो है वो अपना काम करते रहते, लेकिन महाराष्ट्र हो, झारखंड हो, पहले हरियाणा था, जम्मू कश्मीर, आप हमारे सामान का, हमारे हेलीकॉप्टर, हमारे प्राइवेट जेट, हमारी कार, सबकी जांच करते हो, हमारे घर तक पहुंचते हो, हमको कोई तकलीफ नहीं है. अगर आप ये काम निष्पक्ष तरीके से करते हो तो हमें कोई तकलीफ नहीं. लेकिन महाराष्ट्र के चुनाव क्षेत्र में जहां एकनाथ शिंदे, बीजेपी, अजित पवार
चुनाव लड़ रहे, वहां 25-25 करोड़ पहुंच गए हैं। आपको मालूम है, मैंने पहले भी बताया, हमने वीडियो भी दिखाए थे लोकसभा के चुनाव में, कैसे 20-20 बैग हेलीकॉप्टर से उतर रही है। क्या किया? आप हमारा सामान चेक करिए, लेकिन क्या आप एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरेंद्र मोदी, अमित शाह जी, उनके हेलीकॉप्टर, उनके कारों का काफिला रुक कर आप उनकी जांच करते हैं क्या? उसमें अंदर क्या है? चड्डी बनियान है क्या? सिर्फ क्या है बैग में? देख लीजिए। महाराष्ट्र में जिस तरह से पैसे का डिस्ट्रीब्यूशन चल रहा है, क्या चुनाव आयोग के जो ऑब्जर्वर हैं उनको दिखता नहीं? हमने बार बार उनको बताया क्या हो रहा है का, लेकिन आप हमारी जो अपोजिशन के नेता हैं उनको रोकेंगे, उनका गाड़ी का काफिला रोकेंगे, उनके हेलीकॉप्टर रुकाएंगे। अब क्या करेंगे? आप कितने बार ही करेंगे? ठीक है, देख लेंगे। बात ऐसी है, प्रधानमंत्री का हेलीकॉप्टर अगर किसी ने चेक किया था उड़ीसा में तो उनको सस्पेंड कर दिया। क्या प्रधानमंत्री चुनाव आयोग के जांच के दायरे में नहीं आते क्या? प्रधानमंत्री, गृह मंत्री, केंद्रीय मंत्री अपने हेलीकॉप्टर से कुछ भी सामान लाकर लोगों में बांट सकते हैं क्या? और हमारे हेलीकॉप्टर, हमारे नेता का हेलीकॉप्टर, हमारा प्राइवेट जेट, आप जांच करते हो अंदर घुसकर, ये कौन सा निष्पक्ष कानून और न्याय है? त्यांनी कोणतीही चळवळ केली नाही, त्यांनी फक्त पक्षात राहून वळवळच केली बरं का. त्यांनी एखादी चळवळ केली असेल तर त्यांनी समोर आणावं. ते वारंवार सांगतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो. त्यांनी बेळगावच्या आंदोलनात ते कोणत्या तुरुंगात होते तो कागद समोर आणावा. 42 जण बेळगावच्या तुरुंगात होते, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कधीच आम्ही पाहिलं नाही. माझ्यावर बेळगावात 3 केसेस आहेत. ते त्यांच्याकडे बेळगाव म्हणजे सीमा भागाचं डिपार्टमेंट दिलं होतं मंत्रालयातलं. मला 3 वेळा तिथे अटक केली. मी त्यांना 4-10 वेळा फोन केला की मला अटक केलेली आहे, आपण मंत्री आहात या भागाचे, आपण या. त्यांनी कधीही बेळगावात येण्याचं धाडस दाखवलं नाही. ते काय सांगतात चळवळीच्या गोष्टी? स्वतःची कातडी वाचवून यांनी राजकारण केलं, फक्त पैशाचं, बाकी काही केलं नाही. याने कधीही कोणतंही आंदोलन केलं नाही, ते कधी तुरुंगात गेले नाहीत, याने कधी एक लाठी खाल्ली नाही. हे काय सांगतात शिवसेनेच्या संदर्भात त्या काय गोष्टी? हे पोलिसांना आणि ईडीला घाबरून भाजपात गेलेले लोक आहेत. यांनी आता उगाच फुशारक्या मारून आहेत. चला, थँक्यू. अरे भाई, रावसाहेब दानवे, आप उनके पार्टी के नेताओं को पूछो, ये आपके पार्टी की संस्कृति है क्या? आप उनकर जाकर पूछिए, आप एकनाथ शिंदे को पूछिए. हा, बघा, रावसाहेब दानवे यांच्याविषयी आता किती वेळा आम्ही याच्यावरती बोलायचं. तुम्ही त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांना विचारा, कार्यकर्त्यांना अशा प्रकारे लाता घालताना तुम्हाला कसं वाटतंय? गारगार वाटतंय का? तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे, काय स्थान आहे, हे दिसतंय. चलो, नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.